बोलतो मी बोलतो म्हटलं ना। कृष्ण तू अर्जुनला नाही ना भेटली? नाही, आम्ही पोचलोय अर्जुनकडे, त्याला भेटलो नाही आहे अजून। प्लीज कृष्ण असशील तिथनं परत माग फिर, बोलतोय ना मी। कृष्ण तू अर्जुनला काही सांगितलंस ना? अरे लोक माझा जीव घेतील का? कृष्ण माग फिर। मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की माझा सख्खा मामा माझ्याशी असं वागेल। कृष्ण माग फिर, नको, कृष्ण माग फिर। कृष्णा इतक्या खालच्या थराला गेला। चुप काय काय थेरडे, लई हौस होती ना तुला अर्जुनला भेटायला जायची? ते माझा विरोध असताना जा ना, भेट त्या अर्जुनला, भेट आणि सांग त्याला सगळं। जा। हे बघ विशुदा, माझ्या मुलाला काही झालं ना तर काय करणार गे थेरडे? काय करणार आहे सांग ना? हा विश्वंभर आहे ना, पोकळ धमक्या नाही देत बर का। जर चुकून सुद्धा तू त्या अर्जुनला भेटली आणि त्याला जर काही आजवर झालेलं सगळं सांगितलं ना, तर घरी येशील ना तेव्हा तुझ्या ह्या लंगड्या पोराचा ना मेलेला चेहरा पाहशील। काय कळलं ना? जशी चालत गेली होती ना त्याच पावली मागे फिरायचं, कळलं का? युटर्न घे चले थेरडे, चालणे का मागे? आता काय खरंच गोळी घालतो का मला? हल थँक्यू। आज तुझ्यामुळे वाचलो बाबा, थँक्यू। ते सगळं ठीक आहे, पण मला तू लांगड्या म्हणलास। ते ताईला घाबरवायला असं बोलण्याच्या वगत निघून गेलं ते। नाही तू मनावर घेऊ नको, समजून घे ना बाबा। हेच तर चुकतं ना तुझं मामा। तुम्हाला असं वाटतं की विद्याधर सगळं समजून घेतो, पण हा विद्याधर समजून घेणाऱ्यातला नाही, सगळं मनात ठेवून वेळेप्रसंगी ठासणाऱ्यातलं आहे। लक्षात ठेवायचे हे उपकार। थँक्यू। प्रश्न मदत घ्यावी लागली रे आज याची। लय वाईट झालं विश्वंभर। अरे हे काय बघते मी? सूर्य कुठे उगवलाय? पूर्वेलाच उगवलाय ना? ओके, मग रस्ते चुकलेत का मुद्दाम आलाय? पळ काढताय? हे दुसरं काय करू शकता मला तुम्ही? हे पण सांगा ना कृष्ण, आज आमच्या घरची वाट कशी काय चुकलं? उत्तर द्यायला माणसाकडं तोंड असावं लागतं सावे, बरोबर ना? आज काय ठरवून आलात तुम्ही? नाही सहज तुम्ही आला नाही आहात, मला माहिती आहे, काहीतरी कारण घेऊनच आलाय। आता काय त्रास द्यायचं ठरवलंय तुमच्या त्रिकुटाने? आता लक्षात आलं माझ्या, मागच्या वेळेला जसं अर्जुनला घोळात घेऊ, इमोशनल ब्लॅकमेल करू,
कवठेकरांच्या विरुद्ध कुस्ती लढू नकोस असं सांगायला आला होतात ना, असं काही सांगायचंय का आता की बाबा रे आता कवठेकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, तू त्यांच्या विरुद्ध इलेक्शन पण लढू नकोस. पण अर्जुन काही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे कृष्ण. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही आला होता तेव्हा मी तुम्हाला अर्जुनला भेटू दिलं नाही, तुम्हाला बोलले, तुम्ही रागात निघून गेला. सगळं सगळं अर्जुनला कळलंय. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही आला होता तेव्हा मी तुम्हाला अर्जुनला भेटू दिलं नाही, तुम्हाला बोलले, तुम्ही रागात निघून गेला. सगळं सगळं अर्जुनला कळलंय. तुम्हाला माहितीये त्यावरनं तो तुमची बाजू घेऊन माझ्याशी भांडलाय. वाटेल तसं बोललाय मला. मैदानात जसा चिडला होता ना माझ्यावर तसंच चिडला. फक्त फरक एवढाच होता त्यावेळी माझ्यावर हात नाही उचलला. खूप मनाला लावून घेतलाय त्याने कृष्ण. का माहितीये तुमच्यावरचं प्रेम. मला नाही वाटत मी काही चुकले. मी तेव्हाही बरोबर होते, आत्ताही बरोबर आहे आणि मी बरोबरच असणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा कृष्ण, तुमचं हे जे त्रिकूट आहे ना जास्त काळ नाही टिकणार. कधी ना कधी त्याचा विस्फोट होणार आहे. अर्जुन, काय तू विसरलास का मला? हाय नाही बाय नाही. अगं असं काहीच नाहीये. अर्जुन तू खानावळीच्या बाहेरून चाललास तरी आज भेटायला आला नाहीस. हे चुकलंय का माझं? अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी थोडा गडबडीत होतो म्हणून चाललो होतो. आणि हे सारखं सारखं येणं बरं दिसत नाही ना. अर्जुन तू वेडा आहेस का? तू माझ्यासोबत फॉर्मली वागतोयस. प्लीज असं नको वागूस. आणि हे काय स्वीट, काय स्पेशल? अगं मी एका इंटरव्ह्यूला गेलो होतो तर मग जॉब मिळाला मला. तर मग हे घरी घेऊन चाललो होतो. क्या बात है अर्जुन, कॉंग्रॅच्युलेशन. खूप खुश असशील ना आज? हो. तुला बघून मी पण खूप खुश आहे. मला नाही देणार मिठाई? नाही अगं ते देवासमोर ठेवतो ना आपण आधी. राईट राईट. एक मिनिट थांब, मी आलेच. एक मिनिट हा, प्लीज थांब, मी आलेच. आकर मनाली, ऐक. आकर अगं अर्जुन. अगं खरंच खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मला नाही देणार? अभिनंदन. अशीच प्रगती करत राहा. थँक्यू.